महाराष्ट्र न्यूज 1 24 तास दिवस महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून जिजामाता महिला शेतकरी गट कार्यशाळा संपन्न। महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी नेहमीच उपलब्ध होत असतात। कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून दिला जातो। बारामती तालुक्यातील निरावागज या ठिकाणी जिजामाता महिला शेतकरी गट यांना स्वयंरोजगार आणि लघु उद्योग याविषयीचे मार्गदर्शन लघु आणि कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक श्री उपचंद शेलार सर यांनी केले। लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध होऊ शकतो याची माहिती दिली। यावेळी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी सौ सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक सौ ज्योती विशाल आटोळे मॅडम यांनी गटातील महिलांना कृषी विभागाच्या विविध योजना आणि सेंद्रिय शेती उत्पादनापासून उपयोगी प्रॉडक्ट तयार करून रोजगार उपलब्ध होऊ शकतो याची माहिती दिली। विविध रोजगार उपक्रम याविषयीची माहिती श्री जीवन सर यांनी दिली। या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी गटाचे अध्यक्षा सौ नीलम दहिदुले मॅडम आणि सचिन मनीषा जाधव तसेच साधना शिपटे, गौरी दहिदुले, अमृता शिपटे, अंगरजा दहिदुले, सुजाता जाधव, तेजू जाधव यांनी केले होतं। मी कृषी सहाय्यक निरावागज तर या ठिकाणी महिला शेतकऱ्यांचा शेतकरी गट आम्ही स्थापन केला 3 वर्षापूर्वी आणि तेव्हापासून महिला शेतकरी एकत्र येऊन वेगवेगळे उत्पादनं प्रोडक्ट बनवत असतात आणि त्यांना मार्केटिंग द्यायचं काम किंवा प्रशिक्षण द्यायचं काम कृषी विभागामार्फत चालू असतं। कृषी विभागाच्या माध्यमातून महिलांना किंवा गटाला कोणकोणतं मार्गदर्शन दिलं जातं आणि कशा पद्धतीने सहकार्य केलं जातं? सर कृषी विभागामार्फत प्रत्येक सीझनमध्ये खरीप सीझनमध्ये, रब्बी सीझनमध्ये, उन्हाळी सीझनमध्ये तर वेगवेगळ्या पिकांचं आम्ही प्रशिक्षण देतो। तसेच विशेष म्हणजे महिला शेतीशाळा असतात। महिला शेतीशाळांमध्ये फक्त जिजामाता महिला शेतकरी बचत गटाची अध्यक्ष आहे। माझ्या बरोबर 15-16 महिला मी घेऊन काम एकत्र करतो आणि ज्योती मॅडम आहेत आमच्या कृषी सहाय्यक म्हणून, त्या आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात। जे कोठे स्टॉल वगैरे असतील तिथं ते आम्हाला जाण्यासाठी मार्गदर्शन आमचे भरपूर आहे। शेतकरी गटाचं काही तुम्ही प्रोडक्ट बनवलेलं आहेत का किंवा महिला शेतकरी गट आहे त्याच्यामध्ये आपण एक सभासद म्हणून आहात किंवा त्याचे एक घटक आहात, तर ह्या गटाच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकताय महाराष्ट्रातील जनतेला? नमस्ते सर, मी अनिता देवकाते शेतकरी महिला गटात सदस्य आहे। गेली 3 वर्षापासून महिलांसाठी ना ह्या कृषी विभागाकडून ज्या मॅडम आम्हाला लाभल्या निरावागजला ज्योती मॅडम आटोळे, तर त्यांनी इतकं छान सहकार्य केले ना। गेली 5-7 वर्ष मला वाटते त्या ह्या गावाला आहेत, तर त्या एवढे सक्षमपणे महिलांसाठी काम करतात ना की त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करेल। आणि आता म्हणजे मी असं सांगेल की त्यांनी रासायनिककडे न वळता सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि सेंद्रिय उत्पादनाकडे जास्त भर द्यावा त्यांनी, किंवा आपल्या शेतीत कमीत कमी दुसऱ्याला जे आपण विकतोय ते किंवा आपण जे घरी भाजीपाला खातोय तो कमीत कमी आपण आहे ना सेंद्रिय खाल्ला पाहिजे आणि रासायनिक पासून वाचलं पाहिजे, एवढं मी सांगेन। तुमच्या गटामध्ये नवीन काय प्रोडक्ट तुम्ही? आम्ही आता सध्या गटामार्फत उन्हाळेपूर्ण काम चालू आहे आमचं। त्यामार्फत आम्ही आत्ता सध्या कुरडई, पापड, सांडगे, लोणची आणि जो शेतीतील माल निघतो त्यापासून आम्ही जे प्रोडक्ट बनवले आहेत ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती आमची चालू आहे सध्या। त्यातूनच आम्ही ते प्रोडक्ट बनवलेले आहेत आणि ते प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये पण आलेले आहेत। तरी कोणाच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्ट बनवलेले आहेत? हे आम्ही कृषी खात्याच्या माध्यमातून सौ ज्योती आटोळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची शेती चालू आहे आणि त्यातूनच आम्ही ते शेती संदर्भात सर्व प्रोडक्ट बनवलेले आहेत। कृषी विभागाच्या माध्यमातून पूर्ण